नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचे आजच्या या मिनी ब्लॉगमध्ये। तर उद्याला आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या दिवशी काय काय गोष्टी आपल्याला करायच्या आहेत तर तेच तुम्हाला आजच्या या शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। तर आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करणे, विठ्ठल विष्णूंची पूजा करणे आणि उपवास व नामस्मरण करणे हे सर्वाधिक महत्त्वाचे मानले जाते। सकाळी लवकर उठून स्नान करून देवघर स्वच्छ करून घ्यायचं। आषाढी एकादशीला भगवान विष्णू, विठ्ठल भगवान किंवा विठ्ठल रुक्मिणी यांच्या पूजेला खूप महत्त्व आहे। म्हणून मग आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची, विठ्ठलांची किंवा विठ्ठल रुक्मिणी जर तुमच्याकडे असेल तर त्यांची षोडशोपचार पूजा करून घ्या। फुलांसोबतच तुळस आवर्जून अर्पण करा। भगवान विष्णूंना तुळस अतिप्रिय आहे आणि तुळशीशिवाय भगवान विष्णूंची, विठ्ठलांची पूजा जी आहे तर ती अपूर्ण मानली जाते। मात्र तुळस जी आहे तर ते आजच तोडून घ्या। उद्याला एकादशी आहे आणि असे म्हणतात की एकादशीला तुळशीला स्पर्श करू नये किंवा तोडू नये। आणि हो, आषाढी एकादशीला उपवास मात्र नक्की करा। 12ही महिन्याच्या एकादशा करणं बऱ्याच लोकांना शक्य होत नाही, म्हणून मग आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी ह्या दोन्ही एकादशींचा उपवास नक्की करावा। असे म्हणतात की 12ही महिन्याच्या एकादशीचं जे फळ आहे तर या दोन एकादशा जरी आपण केल्या, म्हणजे आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी, तर 12ही महिन्यांच्या एकादशीचं जे फळ आहे तर त्या या दोन एकादशा केल्याने आपल्याला मिळतात। तर म्हणून मग 12ही महिन्यांच्या एकादशीचं पुण्य जे आहे तर ते उद्यालाच कमवून घ्या। तर अशा प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे।